भाजपच्या वैदर्भीय नेत्यांमधला वाद भडकला. चंद्रपुरात पराभवाचं खापर मुनगंटीवारांनी फोडलं पक्षाच्या माथी. भाजपची सेंचुरी तर शिवसेनेची हाफ सेंचुरी. भाजपा 1 नंबरचा तर शिवसेना ठरला 2 नंबरचा पक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणुकीतल्या यशाचं कौतुक. भाजपने सत्तेचा पुरेपूर वापर केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. शिरूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा. ऐश्वर्या पाचारणे यांचं घवघवीत यश. कार्यकर्त्यांचे मानले आभार. राज्यामध्ये महायुतीचा जोर. आघाडीला लागला घोर. स्थानिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये भाजप प्रथम क्रमांकावर. अजित पवारांच्या तुलनेमध्ये शिंदेंची मुसंडी. आकडेवारीत शिंदेंचे नगरसेवक अजित पवारांपेक्षा दुप्पट. पवारांच्या बलस्थानात अजित पवारांचा बोलबाला. स्थानिक पातळीवर काकापेक्षा पुतण्यावर चढ. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाची अवस्था अत्यंत दयनीय. प्रचाराला घराबाहेर न पडण्याचा उद्धव ठाकरे यांना फटका. विधानसभेची कसर काँग्रेसनं भरून काढली. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नंबर 1. उद्धव ठाकरे यांना मागे टाकत शरद पवारांची आघाडी. ठाकरे गटापेक्षा शरद पवारांची आघाडी. चिखलदऱ्याचा निकाल भाजपला झोंबला. मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध. नगराध्यक्ष मात्र काँग्रेसचा. चिखलदऱ्यामध्ये 20 पैकी 13 नगरसेवक काँग्रेसचे. अमरावतीमध्ये भाजपचा बोलबाला. राणा दाम्पत्यानं अमरावतीमध्ये राष्ट्रवादीला लोळवलं. कोकणात भावाचा भावाला धक्का. निलेश राणे यांनी मंत्री बंधू नितेश राणे यांना मागे ढकललं. कणकवली नगर परिषदेत शिवसेनेच्या जागा जास्त. एकजुटीने विरोध झाल्याने नितेश राणे निराश. आता नक्की आमचा कोण ते शोधावं लागेल. नितेश राणे यांचा भावाला टोला. निवडणूक आयोगाने सुरळीत राबवली मतमोजणी. स्थानिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतमोजणीवर अजून तरी आक्षेप नाही. बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा डाव जिंकला. धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे गंगाखेडमधून विजयी. भगूरमध्ये अजित पवारांनी शिंदेंना दिला दणका. गेल्या 35 वर्षातील शिवसेनेची सत्ता उलटवली. राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे नगराध्यक्षपदी विजयी. आरएसएसचं काम पहा. संघ कोणाच्याही विरोधात नाही. संघाबाबत काही लोकांमध्ये नाहक गैरसमज. भारतानं विश्वगुरू बनावं. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. देशद्रोही घुसखोरांना पाठीशी घालत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा SIR वरून इंडिया आघाडीवर घणाघात. भगवान कृष्ण आणि हनुमान यांच्या कथेतील मुत्सद्दी होते. परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांचं पुण्यातील विधान चर्चेत. संरक्षण मंत्रालयामध्ये खळबळ. लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मांच्या घरी सीबीआयची धाड. नोटांचे बंडल बघून अधिकारी सुद्धा हैराण.